राम राम मंडळी. महाराष्ट्रातील कुस्ती विश्वात सध्या एक महत्वाचा आणि चर्चेचा असा विषय समोर आला आहे. पारंपरिक मातीच्या कुस्तीच्या संदर्भात राष्ट्रीय पातळीवरील संस्था आणि राज्यस्तरीय संघटना यांच्यामधील संबंधाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत यांनी रेसलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अर्थातच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांना दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी पाठवलेले एक पत्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत ही संस्था भारतातील पारंपरिक भारतीय शैलीतील मातीच्या कुस्तीच्या प्रचार आणि प्रसारासाठी गेली अनेक दशके कार्यरत असल्याचा दावा करते. मंडळी, पत्रानुसार या संस्थेचा माती कुस्तीशी संबंधित कामाचा इतिहास हा 65 वर्षांपेक्षा जास्त आहे. देशभरात मातीच्या कुस्तीला चालना देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. हिंद केसरी, भारत केसरी, रुस्तमे हिंद अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धांचा उल्लेखही या पत्रामध्ये करण्यात आला आहे. या स्पर्धांमुळे पारंपरिक भारतीय कुस्तीची परंपरा जपली जाते आणि अनेक मल्लांना राष्ट्रीय पातळीवर संधी मिळते, असेही या संस्थेचे मत आहे. तसेच या पत्रात इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांनी स्पष्ट केलंय की ते विविध राज्यांमधील कुस्ती संघटनांना संलग्नता देत असतात. अशा संलग्न संस्थांनी महासंघाच्या नियमांचे, उपनियमांचे आणि कार्यपद्धतीचे पालन करणं अपेक्षित असतं. तसेच त्या संस्थांना महासंघाच्या मार्गदर्शनाखाली मातीतल्या कुस्तीचे उपक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्याची मुभा दिली जाते. परंतु या संदर्भात महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी असल्याचा दावा या पत्रातून करण्यात आला आहे. मंडळी, पत्रातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे रेसलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अर्थातच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ ही संस्था इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया अर्थातच भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत यांच्याशी कोणत्याही प्रकारे संलग्न नाही, असं स्पष्टपणे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले. त्यामुळे या संस्थेनं महासंघासोबत आज संबंध असल्याचा दावा करू नये, अशी सूचना या पत्रातून करण्यात आली आहे. तसेच महासंघाचे नाव, ट्रेडमार्क किंवा त्या संस्थेची प्रतिष्ठा वापरून कोणत्याही प्रकारचे मातीच्या कुस्तीचे उपक्रम आयोजित करू नयेत, असंही स्पष्टपणे या पत्रामध्ये सांगण्यात आलंय. म्हणजे याचबरोबर पत्रात एक महत्वाची बाब नमूद करण्यात आली. महासंघाच्या परवानगीशिवाय किंवा संलग्नतेशिवाय मातीच्या कुस्तीच्या स्पर्धा आयोजित करणं योग्य नाही, असं या पत्रात इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशननं म्हटलेलं आहे. त्यामुळे संबंधित संस्थेला अशा प्रकारच्या क्रियाकलापांपासून दूर राहण्याची सूचना देण्यात आली आहे. या सर्व बाबींची नोंद घेऊन पुढील कार्यवाही करावी, असंही पत्राच्या शेवटी नमूद करण्यात आलं आहे. हे पत्र इंग्लिशमध्ये मी तुम्हाला मराठीत याचा अनुवाद सांगितलाय. मंडळी, या पत्रामुळे महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात चर्चा सुरू झाली. पारंपरिक मातीतली कुस्ती आणि आधुनिक मॅट कुस्ती या दोन्ही प्रकारांचा महाराष्ट्रात खूप मोठा वारसा आहे. राज्यातील अनेक नामांकित मल्लांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलंय. त्यामुळे कुस्ती संघटनांमधील समन्वय आणि मान्यता यासारख्या मुद्द्यांना विशेष असं महत्व प्राप्त होत आहे. मंडळी, कुस्ती हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि क्रीडा परंपरेचा अविभाज्य असा भाग मानला जातो. गावागावात होणाऱ्या कुस्ती स्पर्धा, आखाडे आणि मल्लांची मोठी परंपरा या सर्व गोष्टी राज्याच्या क्रीडा संस्कृतीचं, राज्याच्या कुस्ती संस्कृतीचं प्रतीक आहे. त्यामुळं अशा प्रकारचा अधिकृत पत्रव्यवहार आणि संस्थांमधील मतभेद समोर आल्यावर कुस्तीप्रेमी आणि खेळाडूंमध्ये उत्सुकता आणि चर्चा निर्माण होणं स्वाभाविक असतं. आगामी काळात या विषयावर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. संबंधित संघटनांमध्ये संवाद होऊन या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळणार का, किंवा यामुळे आणखी मोठा प्रशासकीय असा वाद निर्माण होईल का, याकडे महाराष्ट्रातील कुस्ती विश्वाचं लक्ष लागलेलं आहे. पारंपरिक मातीच्या कुस्तीच्या भविष्यासाठी आणि खेळाडूंच्या हितासाठी या प्रश्नाचं समाधान कसं निघणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.